विश्वास बसत नाही आहे ना, आपण एवढा रसदार जाळीदार ढोकळा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात, ते पण मार्केटपेक्षा खूप कमी खर्चात बनवू शकतो. पण आज मी ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 2 वाटी चाळलेलं बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. त्या पाण्यामध्ये मी अर्धा चम्मच लिंबू सत्व आणि 1 चम्मच साखर घालून मिक्स करून घेतलेलं आहे. पूर्ण बॅटर बनवायला मला इथे 1 कप पाणी लागलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडं मीठसुद्धा घातलेलं आहे. 2 चम्मच तेल आणि थोडं हळद घालून याला छान असं मिक्स करून झाकून बाजूला ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. आता आपण तोपर्यंत स्टीमर तयार करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच इनो घालून त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे. याच्यामध्ये आपल्याला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही, नाही तुमचा ढोकळा स्पॉन्जी बनणार नाही. हे बॅटर मी ग्रीस केलेल्या ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं टॅप करायचं आहे आणि हे तयार केलेलं बॅटर आपल्याला स्टीमरमध्ये 20 मिनिटासाठी चांगलं स्टीम करून घ्यायचं आहे. ते पण मीडियम गॅसवर. मध्ये याला उघडून अजिबात बघायचं नाही, नाहीतर ढोकळा एकदम बसून जाईल, त्याला जाळी येणार नाही. अशा प्रकारे बघा 20 मिनिटानंतर मी चेक केलं आहे. चाकू एकदम क्लिअर आला आहे. तडका तयार करणार आहे. त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या, थोडीशी मोहरी, साखर आणि मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपला ढोकळासुद्धा थंडगार होईल. थंड झाल्यानंतर त्या पीसेसमध्ये छान कट करून घ्यायचे आहे. बघा किती सुंदर जाळी आलेली आहे. आता तयार केलेला तडका थंड झाल्यावर त्याच्यावर ओतून घ्यायचा आहे आणि खूप सारी कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये घालायची. पहा किती मऊ, रसदार आणि जाळीदार ढोकळा तयार झाला आहे. एकदा ट्राय केला ना तर मार्केटचा ढोकळा विसराल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.